सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। राहुल गांधी हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। लोकसभेतील सलग 3 प्रभावांमुळे जनतेतील प्रतिमा खराब झाल्यानेच ते छात्रों के गुण सारखे कार्यक्रम राबवत असल्याचं विखे पाटील म्हणालेत। नीट परीक्षेतील समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र प्रस्ताव देणार असल्याचं सांगितलंय। नीट परीक्षा राज्य सरकारने घेतल्या शासकीय व अनुदानित महाविद्यालयांची जबाबदारी वाढेल असं देखील विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। हॉटेलच्या उद्घाटनासाठी बोलावून महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा तसेच फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केल्याचा आरोप आहे। महिलेच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी किसन महादेव आव्हाड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी महिला ही अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया परिचारिका असून 2-3 वर्षांपूर्वी तिची आव्हाड यांच्याशी ओळख झाली होती। त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी हॉटेलच्या उद्घाटनासाठी तिला बोलावून आव्हाड याने कारमधून हॉटेलवर नेले। कार्यक्रमानंतर इतर लोक निघून गेल्यावर हॉटेलचे शटर बंद करून धमकावत अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केलाय। वडिलोपार्जित घराच्या जुन्या वादातून अक्षय प्रभाकर जाधव यांच्यावर काठ्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। येवती येथील अक्षय जाधव हे ढवळगाव फाटा येथे भाजीपाला दुकान असताना चुलत भावासह साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बेलवंडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 6 आरोपींना अटक केली आहे। गणेश जाधव, मोनू उर्फ परवेज मनियार, पवन भंडारे, मोनू उर्फ अनिकेत धोंगडे, तेजस सुर्वे आणि पंकज मेश्राम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अक्षय जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून आणखी 2 आरोपी फरार आहेत। आगामी रक्षाबंधन आणि ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांच्या वतीने शहरातील विविध भागात रूट मार्च काढण्यात आलाय। शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली हा रूट मार्च पार पडला। यावेळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप वराडे, शिर्डी वाहतूक विभागाचे एपीआय महेश एसेकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्ते तसेच संवेदनशील भागातून संचलन केले। सणांच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे। सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनीही सतर्क राहावे। कोणतीही संशयास्पद अथवा अनुचित बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ कोपरगाव शहर किंवा तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक अमोल भारती यांनी केलंय। कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत कोपरगाव शहर येथे सर्व मुख्य बाजारपेठ, महत्त्वाची धार्मिक स्थळं या ठिकाणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच इतर पोलीस अंमलदार यांचा सर्वांचा मिळून आम्ही आज रोजी रूट मार्च घेतलेला आहे। दंगा काबू योजनेची प्रॅक्टिस घेतलेली आहे। एकंदर पोलीस विभागाची आगामी जे सर्व सण उत्सव आहेत, ईद ए मिलाद आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, त्यानंतर नारळी पौर्णिमा आहे, रक्षाबंधन आहे, तसेच आगामी जे काही उत्सव आहेत त्या अनुषंगानं पोलीस विभागाची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून जी तयारी आहे, आमचे राईट गिअर्स जे आहेत, दंगा काबू योजनेच्या वेळेला जे साहित्य पोलिसांना लागतं त्या सर्व गोष्टींची तयारी आणि त्या अनुषंगाने आम्ही कशा प्रकारे ती कायदा व सुव्यवस्था हाताळणार याची प्रॅक्टिस आज रोजी घेण्यात आलेली आहे। नानसचे तलाठी प्रीतम अशोक खाडे यांच्याकडे दरमहा 5,000 रुपये तर संदीप नानाजी भावळ यांच्याकडे घर पाडायची नसतील तर प्रत्येकी 1 लाख रुपये मागितल्या प्रकरणी 7 जणांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत। तलाठी खाडे यांच्या फिर्यादीनुसार 19 ऑगस्ट रोजी महादेव अरुण साठे, विशाल साठे, अशोक राजू साठे व आकाश राजू साठे यांनी कार्यालयात येऊन दरमहा 5,000 रुपये मागितले। नकार दिल्यावर शिवीगाळ करत माहिती अधिकाराचे अर्ज व खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
नगर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या जमिनींमधून इंडियन ऑइल कंपनीची वाहिनी गेलेली आहे। या वाहिनीसाठी शेतकऱ्यांना यापूर्वी अत्यल्प पीक नुकसान भरपाई देण्यात आली असून आता त्यांच्या 7/12 उतार्यावरील इतर हक्क सदरी ऑइल कंपनीचे नाव नोंदविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 7/12 ऑइल कंपनीचे नाव दाखल करू नये अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे। खोटा रिपोर्ट का देता असं सवाल करीत नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालणाऱ्या व्यक्तीने चक्क बॉम्ब टाकून दवाखाना उडवून टाकील, तुम्हाला जीवे मारून टाकील अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शुक्रवारी सकाळी 11:30च्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि रुग्णालयामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी स्मिता सुरेश भोरे यांच्या फिर्यादीवरून कृष्णा प्रकाश सिंग राजपूत यांच्या विरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। कर्जत तालुक्यातील शिंदा, रुईगव्हाण, भोसा, चखालेवाडी, बिटकेवाडी आणि माळेवाडी या 6 गावांमध्ये अनेक दिवसांपासून विस्कळीत झालेल्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी कर्जत येथील महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जय जवान जय किसान अशा जोरदार घोषणांनी महावितरण कार्यालयाचा परिसर दणाणून गेला। यावेळी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन देखील शेतकऱ्यांनी केले। साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात आणि त्यांचा मुलगा सार्थक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पारनेर पोलीस स्टेशनला लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात गुंडगिरी आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ होत असून पत्रकारांनाही लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय। नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावातील महत्त्वाचे रस्ते, नदीकाठचे घाट आणि रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। कुंभमेळ्यात कोपरगावात साधू संत आणि भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने रस्ते व घाटांवर आवश्यक ती सुविधा निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली आहे। रांजणगाव देशमुख झगडे फाटा, पडेगाव उक्कडगाव आणि कोळगाव पाटी देरडे फाटा या रस्त्यांच्या सुधारणेसाठी निधी मागवण्यात आलाय। कोपरगाव बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छतागृहे, विश्रामगृहे, प्रतीक्षालय आणि इतर प्रवासी सुविधा निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच सहकारी फळबाग संस्थांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत समावेश करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। या तिन्ही मागण्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।